येत्या दसऱ्यासाठी वेगळं काही बनवायची इच्छा आहे का मंडळी तुम्हाला? तर ही रेसिपी नक्की बनवून पहा. तर आजची रेसिपी आहे चंद्रकला. एकदम सोपी, दिसताना तुम्हाला वाटते खूप कठीण, पण अगदी टेस्टी आणि करायला सुद्धा सोपी. त्यासाठी इथे मी कढई गरम केली. त्यामध्ये काही ड्रायफ्रुट्स आहेत ना आपण परतवून घ्यायचे. तर त्याचे काप करून घेतलेले आहेत ड्रायफ्रुटचे आणि छान असे परतवून घ्यायचे. एका डिशमध्ये काढून घ्यायचे किंवा त्यामध्येच तुम्ही डेसिकेटेड कोकोनट टाकायचं आहे. 100 ग्रॅम घेतलेलं आहे मी आणि ते परतवल्यानंतर आहे ना, म्हणजे डेसिकेटेड कोकोनट परतवल्यानंतर त्यामध्ये थोडासा खवा टाकायचा. खवासुद्धा खोबऱ्याच्या किससोबत आहे ना परतवून घ्यायचा आणि हे मिश्रण आहे ना आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड होत आहे तोपर्यंत आपण 3-4 टेबलस्पून साखर आणि 2 वेलच्या मिक्सरमध्ये बारीक त्याची पावडर करून घ्यायची. आपण मैद्याचा एक डो म्हणजे एक कणिक भिजवून घ्यायची आहे. त्यासाठी मी इथे 1 ते दीड वाटी मैदा घेतला. त्यामध्ये 2 चमचे आपण मोहन टाकलेलं आहे. थंड तूप म्हणजे रेग्युलर टेम्परेचरचं तूप, चिमूटभर मीठ, मोहन छान मिक्स चोळून घ्यायचं मैद्याला. नंतर थोडं-थोडं पाणी टाकून आहे ना घट्टसरच असा गोळा मळून घ्यायचा आणि थोड्या वेळ आपण भिजवू द्यायचं. आणि 10 मिनिटासाठी झाकून ठेवायचं. तोपर्यंत आपलं जे स्टफिंगचं मिश्रण आहे जसं खव्याचं, ते थंड झालेलं आहे. त्यामध्ये थोडीशी साखर आहे ना मिक्स करायची. साखर आणि वेलचीचे दाणे ना मिक्सरमध्ये बारीक करून ती पावडर टाकायची आणि थंड झाल्यानंतरच ते मिश्रण आपण व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. साखर मिक्स करून घ्यायची. आपल्याला गोडी किती हवी आहे त्यानुसार तुम्ही साखरचं प्रमाण कमी-अधिक करू शकता. तोपर्यंत आपण कणिकही पुन्हा तिंबून घ्यायची, व्यवस्थित चोळून घ्यायची. त्याचे छोटे-छोटे गोळे करायचे, छोट्या-छोट्या पुऱ्याच्या आकाराचे लाट्या करून घ्यायचे, लाटून घ्यायचं. त्यामध्ये आपण जे सारण तयार केलेलं आहे ते छान गच्च भरायचं, बाजूने पाणी लावायचं आणि व्यवस्थित कडा दाबून घ्यायच्या. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्या पद्धतीने त्याच्या कडा दुमडून घ्यायच्या आहेत. अशा पद्धतीने चंद्रकला आपण बनवून घ्यायच्या आहेत. सगळं लाटून घ्यायचं आणि सर्वांना अशा प्रकारे आकार द्यायचा आहे. आपण हे एकदम मंद गॅसवरती लो टेम्परेचरवरती तळून घ्यायचे आहेत. म्हणजे आतपर्यंत छान असे तळल्या जातात हे चंद्रकला. अशा पद्धतीने सर्व तळून घ्यायचे आहेत. लो टू लो मीडियम गॅसवरती आपण छान असं तळून घ्यायचे आहेत. आणि एका साईडला ना आपण पाकही करून घ्यायचा. अगदी चिपचिपीत पाक बनवायचा आहे. एकतारी पाक बनवायचा आहे. त्यामध्ये आपण ज्या तळलेल्या चंद्रकला आहेत ना त्या टाकायच्या आणि छान असं असं की त्याच्यामध्ये 2-3 मिनिटं डीप करून ठेवायचं. जास्त गोड आवडत असेल तुम्हाला तर एक साधारण 5 मिनिटं 10 मिनिटं ठेवू शकता तुम्ही साखरेच्या पाकामध्ये. नाहीतर एक 2-3 मिनिटात काढून ठेवायच्या, प्लेटमध्ये ठेवायच्या. वरून तुम्ही ड्रायफ्रूटने सजवू शकतात. चांदीचं वरखं लावू शकतात त्याला. अशा प्रकारे छान अशा चंद्रकला तयार होतात. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. असं नाही की कोणत्या सणवारालाच करा. तुम्ही एरवी कधीही रेसिपी करून खाऊ शकता. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर,